घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे सौमित्रला शहाणे वकिलांचा कॉल आलेला असतो. कारण शहाणे वकिलांकडे एक रिमाइंडर गेलेलं असतं आणि त्या रिमाइंडरनुसार आता इकडे हे सगळं सत्य शहाणेंना सांगणं भाग असतं, नाहीतर त्यांची वकिलीच रद्द होणार असते. इकडे आता सौमित्राला फोन येतो की आजच्या दिवसाला काहीही झालं तरी ऋषिकेश रणदिवे आणि माझी भेट घडवून आणा. आता मात्र सौमित्राला जर डाऊट येतो तो अवंतिका तोपर्यंत मुंबईवरून काम आटपून आलेली असते आणि तो अवंतिकाला सांगतो, अवंतिका मला शहाणेंचा कॉल आला होता आणि त्यांना काहीतरी रिमाइंडर गेलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांना ऋषिकेश दादाची भेट घ्यायची आहे. नक्कीच काहीतरी गौडबंगाल आहे जे गौडबंगाल आपल्याला दिसत नाही आहे आणि कदाचित शहाणेंकडे काहीतरी असा पुरावा आहे की ज्याच्यामुळे ते स्वतः न अडकता या सगळ्यात काहीतरी मदत करू इच्छित आहेत. अवंतिका सुद्धा एक वकील असते आणि ती म्हणते एक काम करूया, आपण या सगळ्यामध्ये शहाणेंची भेट दादांशी डायरेक्ट घडवून आणूया, पण त्याआधी आपण भेट घेऊया का शहाणेंची, त्यांना नक्की काय म्हणायचं हे बघूया का. यावरती सौमित्र म्हणतो ठीक आहे, ही गोष्ट पण ठीक आहे आणि त्यांना डायरेक्टच मी दादाचा नंबर दिलेला आहे, ते दादाला कॉल करतील आणि दादाला भेटण्याची इच्छा सांगतील. मग दादा त्यांना कुठे भेटतोय ते बघूया आणि मग आपण त्यांच्याशी भेट घेऊया. तुला काय वाटतं. यावरती आता इकडे अवंतिका म्हणते ठीक आहे. असं म्हटल्यावरती इकडे आता ऋषिकेशला ऑलरेडी शहाणेंचा कॉल आलेला असतो. ऋषिकेश जानकीला म्हणतो मला शहाणे वकिलांचा कॉल आला होता. जानकी म्हणते अचानक शहाणेंचा तुम्हाला का कॉल आला. ऋषिकेश म्हणतो मला तेच काही कळत नाही, कारण ज्या वेळेला ते आपल्या घरी आले होते, आपल्या घरी आल्यावरती त्यांना मी भेटण्याची विनंती केली. म्हणजे जेव्हा त्यांनी ते मृत्यूपत्र वाचलं होतं ना, त्यावेळेला मी त्यांना सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये तुम्ही मला एकदा भेटा, मला बोला. पण त्यावेळेला जानकी ते माझ्याशी काही बोललेच नाही, ते तिथून झटकन निघून गेले. आणि मग आत्ता ते फोन करून मला का विचारत असतील की या सगळ्यामध्ये तुमचं भेट घ्यायची आहे म्हणून काहीतरी आहे. मी त्यांना विचारलं की तुम्हाला का भेटायचं आहे मला. त्यावरती ते मला म्हटले की या सगळ्यामध्ये आपली भेट गुप्त ठेवा, कुणालाही सांगू नका. त्यामुळे जानकी तू ही बातमी कुणालाही न सांगता म्हणजे घरच्यांच्यापर्यंत पोहोचायला नको असं मला वाटलं एकंदर. त्यामुळे तू गुलाब किंवा बाकी मी कुणाला भेटायला चाललो आहे हे काही बोलू नको. जानकी म्हणते ठीक आहे, तुम्ही भेट घ्या त्यांची, ते काय म्हणतात ते बघा. पण मला असं वाटते की सौमित्र भाऊजींना आपण ही गोष्ट बोलूया का. म्हणजे सौमित्र भाऊजी सुद्धा एक वकील आहेत, त्यांना घेऊन जर तुम्ही त्यांच्याकडे गेलात शहाणेंकडे तर इम्पॅक्ट चांगला पडेल. यावरती ऋषिकेश म्हणतो नको, सध्या तरी सौमित्रला याच्यात इन्व्हॉल्व करूया नको. आपल्याला माहीत नाही आहे की शहाणेंना काय सांगायचं आहे ते. आधी त्यांची भेट घेऊया आणि त्यानंतर मग ऋषिकेश म्हणतो की नंतर आपण सौमित्रला सांगूया. जानकी म्हणते ठीक आहे, तुम्हाला जसं वाटेल तसं, पण माझ्याकडून ही गोष्ट कुठेही बाहेर पडणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते. असं म्हणत जानकी इकडे आता ऋषिकेशला सांगते तुम्ही भेटून या. त्यावरती ऋषिकेश म्हणतो त्यांना काय सांगायचं असेल ग जानकी. यावर जानकी म्हणते मला पण माहीत नाही आहे, पण काहीतरी नक्की असेल की याच्यामधून आपल्याला ऐश्वर्याची खोड मोडायला मदत होईल. म्हणूनच सौमित्र भाऊजींना विश्वासात घेऊन आपण हे करूया. ऋषिकेश सौमित्राची मदत घ्यायला तयार नसतो, पण सध्या तरी नको असं तो म्हणतो आणि भेटायला निघून जातो. तोपर्यंत ऋषिकेश गेल्यावरती जानकी त्या रूममधली एक छोटासा पोटमाळा असतो ती साफसफाई करायला काढते, कारण तिथे खूप अडचण असते. त्यामुळे जानकी या सगळ्यामध्ये तो पोटमाळा साफ करायला काढते आणि तो साफ करता करता ती विचार करते की काही इथली अडगळ वगैरे असेल तर मला वरती ठेवता येईल. या कारणासाठी तो पोटमाळा साफ करायला तिने काढलेला असतो. तो साफ करता करता तिला माहीत नसतं की या सगळ्यामध्ये तिच्या हातात खूप मोठी वस्तू लागणार असते. जानकी विचार करते ऋषिकेश जोपर्यंत तिकडून येत आहेत तोपर्यंत ही रूम साफ करून ठेवली तर कदाचित इथे सुद्धा काही सामान ठेवता येईल. असं करता करता तिचं लक्ष देव्हाऱ्याकडे जातं आणि ते विचार करते देव्हाऱ्याच्या आजूबाजूला जे काही पडलंय ते सगळं उचलून देव्हाऱ्याची जागा साफसूफ ठेवून त्याच्या आजूबाजूला काहीही अडचण न ठेवता ती सगळी अडचण इकडे आणावी. म्हणून देव्हाऱ्याच्या इथे जानकी जेवायला येते तेव्हा नेमका त्या खणामधून एक बॉक्स बाहेर पडतो आणि तो काळ्या रंगाचा बॉक्स जानकी उचलते आणि तिला कळत नाही की देव्हाऱ्यामधून हा बॉक्स कसला पडलाय. आणि ती विचार करते नक्कीच काहीतरी घरातली वस्तू किंवा घरामधली काहीतरी याच्यातमध्ये महत्त्वाचं हे दडलेलं आहे. पण काय दडलंय आणि हे कुणाला विचारायचं. सध्या तरी हा बॉक्स मी माझ्याचकडे ठेवते. कदाचित ऋषिकेश आता वकिलांना भेटून आले की या बॉक्सबद्दल मी त्यांना सांगेन आणि त्यानंतर मग मात्र जे काही सत्य आहे ते समोर येईल. असं म्हणत जानकी तो बॉक्स जपून ठेवते, पण तिला माहीत नसतं की याच बॉक्सचं सत्य उघडायला
तिकडे आता वकिलांनी बोलवलेलं असतं, पण वकिलांना बॉक्स कुठे माहीत नसतं ना. आता जानकीला वकिलांकडे काय माहिती आहे हे माहिती असतं. त्यामुळे आता खूप धमाल येणार असते आणि ही धमाल या सगळ्यामध्ये आता ऋषिकेश आणि जानकी यांच्यासाठी तर खूप महत्त्वाची, तर आता रणदिवे उरलेल्या बाकीच्या परिवारांसाठी खूप धोक्याची घंटा असते. तोपर्यंत ऋषिकेश दामलेंना भेटायला आलेला असतो आणि तो दामलेंना म्हणतो, काय तुम्हाला काय सांगायचं होतं? यावरती शहाणे वकील म्हणायला लागतात, असं काय करताय? अहो, तुम्हाला ही महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे, ज्या गोष्टीमुळे तुमचं सगळं लाईफ बदलणार आहे. त्यावरती ऋषिकेश म्हणतो, त्या दिवशी मी तुमच्याशी ज्या वेळेला बोलायला आलो, तेव्हा तर तुम्ही माझ्याशी बोलण्यामध्ये इंटरेस्ट पण दाखवला नाहीत. असं काय मोठं घडलं होतं की ज्याच्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्याशी बोलण्यात सुद्धा इंटरेस्ट दाखवला नाहीत? शहाणे म्हणतात, मी तुम्हाला तेच सांगतोय, तुम्ही माझ्या त्यावेळेच्या वागण्यावरती जाऊ नका. मला आता या सगळ्यामध्ये आजच्या तारखेला तुमच्यासोबत जे काही शेअर करायचं आहे ती गोष्ट महत्त्वाची आहे. त्यावेळेला माझं पूर्ण कुटुंब पणाला लागलेलं होतं. पूर्ण कुटुंबाच्या ह्याच्यामध्ये माझं आयुष्य धोक्यात होतं. मी कोणाचं नाव नाही सांगू शकत, पण आता मी हे गाव सोडून चाललेलो आहे. त्याआधी या तारखेला तुम्हाला जर मी हे सांगितलं नाही ना, तर मी मेल्यावरती सुद्धा मला मोक्ष मिळणार नाही. ऋषिकेश म्हणतो, असं काय आहे आणि तुमचा जीव धोक्यामध्ये का होता? यावरती शहाणे म्हणतात, नाही, मी हे सांगूच शकत नाही की माझा जीव का धोक्यात होता ते. फक्त तुम्ही एकच ऐका. मला समजलं की तात्यासाहेबांनी तुम्हाला तो देव्हारा दिलेला आहे. यातच सगळं आलेलं आहे. कारण तुमची सगळी रणदिव्यांची प्रॉपर्टी एका बाजूला आणि तो देव्हारा एका बाजूला. यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो, तुम्ही मला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगा, ते देव्हाऱ्याचं जाऊ दे, पण आमच्या नानांनी ही अशी काही हे केलेली आहे याची तुम्हाला कल्पना होती? दामले म्हणतात, नाही, कल्पना नव्हती मला. ते मृत्यूपत्र खोटं आहे, पण मी कुणी बनवलंय, काय बनवलंय हे नाही सांगू शकत. ऋषिकेश म्हणतो, तुम्ही मला काही सांगण्याची गरज पण नाहीये, मला सगळं समजलंय, पण तुम्ही आत्ता इथे काय सांगायला बोलवलं? यावरती आता दामले सांगतात, हे बघा, तुम्ही घरातून बाहेर पडलायत, तुमच्या घरी तो देव्हारा आलाय, त्या देव्हाऱ्यातला गुप्त खण उघडा. तिथे तुम्हाला तुमच्या नावावरती असलेली ॲसेट मिळतील, तुमच्या नावावरती असलेली जमीन कळेल आणि या सगळ्यामध्ये अजून बऱ्याच गोष्टी तुमच्या नावावरती होत्या, पण त्या गोष्टी तर मी तुम्हाला मिळवून देऊ शकत नाही आहे. पण एवढं मात्र नक्की करा की माझं नाव कुठेही येऊ देऊ नका. या सगळ्यामध्ये नानांनी जे तिथे दडवलेली गोष्टी आहे ना, ते सांगण्याचा फक्त आणि फक्त तुम्हालाच मला सांगितलेलं आहे की फक्त तुम्हाला मी ही गोष्ट सांगायची आणि या व्यतिरिक्त मी ही गोष्ट कुणाला सांगू शकत नाही. आणि हेच सांगण्यासाठी मी आज इथे आलोय. आज मी गाव सोडतोय. गाव सोडताना माझ्या मनात ही गिल्ट राहायला नको की या सगळ्यामध्ये मी तुम्हाला ही गोष्ट न सांगता गेलो किंवा तुम्हाला फसवून गेलो. त्यामुळे ही गोष्ट माझ्याकडून तुम्हाला सांगण्यात आलेली आहे, हे नानांना कधीतरी सांग. आता ऋषिकेश घरी येतो. घरी आल्यावरती तो जानकीला घडलेला प्रकार सांगतो आणि तो सांगतो, मला ते का सांगत होते माहीत नाहीये, पण हे सगळं सयाजीराव आणि ऐश्वर्याचंच कारस्थान आहे. त्यांनी मृत्यूपत्र बदललंय. आता त्यांनी खरं मृत्यूपत्र काय आहे किंवा त्या दोघांचं नाव नाही घेतलंय, कारण सयाजीरावांनी त्यांच्या पूर्ण कुटुंबाला मारण्याची धमकी दिली, हे मला समजलेलं आहे. त्यामुळे आपण त्यांना फोर्ससुद्धा करू शकत नाही की तुम्ही सांगा म्हणून. त्यामुळे मी त्यांना काहीच बोललो नाही जानकी. पण या सगळ्यात मला समजले की हे सगळं कारस्थान सयाजी राव आणि ऐश्वर्याचं आहे, पण ते मला सारखे देव्हारा 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 असं म्हणत होते. त्यावरती जानकी म्हणते, देव्हारा? अहो ऋषिकेश, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते. मी ज्या वेळेला सकाळी सगळी खोली आटपत होते ना, तेव्हा देव्हाऱ्याच्या आजूबाजूची सगळी घाण काढून मी आता स्टोर रूम, म्हणजे ती एक छोटीशी खोली आहे बघा अडगळीची, तिकडे ठेवण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळेला मला देव्हाऱ्यामध्ये एक काळा बॉक्स सापडला. असं म्हटल्यावरती ऋषिकेश म्हणतो, कदाचित त्याच बॉक्सबद्दल ते सांगत नसतील ना. कुठे आहे जानकी तो बॉक्स? जानकी सांगते, मी तुम्हाला तो बॉक्स देते आणि त्या देव्हाऱ्याच्या खणामध्ये अजूनही काही कागदपत्र आहेत. कदाचित मला वाटते की त्याच्यामध्ये काही कागदपत्र आहेत, त्यांच्याबद्दलच ते बोलत होते का? ऋषिकेश म्हणतो, ते मला म्हटले की याच्यामध्ये काही ॲसेट आहेत. ते ॲसेट म्हणजे तुमची प्रॉपर्टी आहे आणि त्या प्रॉपर्टीवरती आता त्यांनी आपल्याला खरं तर क्लेम करायला सांगितलंय आणि या सगळ्यामध्ये आता तो देव्हारा तुमच्याकडे आलाय म्हणून तुम्ही ही प्रॉपर्टी ओळखू शकलात असं सांगा. मी तुम्हाला सांगितलं असं सांगू नका, असं त्यांनी मला सांगितलंय. असं म्हटल्यावर ती जानकी म्हणते, असं का घडलं असेल?
ऋषिकेश म्हणतो, कारण ऐश्वर्याला आपल्याला सुखात बघू द्यायचं नाही आणि त्यांनी आपल्याला सत्य सांगितलं हे कळल्यावरती त्यांचा जीव धोक्यात येईल. बरं ते दाखवशील का मला कुठे आहे ते? असं म्हणत ऋषिकेश जानकीला तो बॉक्स आणि ते सगळं आता आणायला सांगतो. जानकी सांगते, मी बॉक्स आणते, तुम्ही कागदपत्र कुठे आहेत ते बघा देवाऱ्यामध्ये. तोपर्यंत जानकी आता तो बॉक्स घेऊन येते आणि ऋषिकेश, अहो या बॉक्समध्ये काय आहे बघा तरी. त्यावरती ऋषिकेश म्हणतो, काय आहे? तो बॉक्स उलगडून बघितला जातो आणि बॉक्समधल्या गोष्टी बघितल्यावरती जानकी आणि ऋषिकेश दोघांनाही धक्का बसतो. त्याच्यामध्ये असतात ते म्हणजे पार्वती आईचे दागिने. हे सगळे दागिने पाहिल्यावरती इकडे आता ऋषिकेश सांगतो, हेच सांगण्याचा ते प्रयत्न करत असतील, माझ्या आईने माझ्यासाठी हे सगळे दागिने ठेवलेले असतील, म्हणजे माझ्या सुनेसाठी. आणि ते कागदपत्र म्हणजे आता आपल्याला लागलेली लॉटरी आहे, त्याच्यामध्ये असतात ते म्हणजे ऋषिकेशच्या नावावरती असलेल्या प्रॉपर्टीचे सगळे पेपर. प्रॉपर्टीचे पेपर हातात आल्यावरती ऋषिकेश म्हणतो, हेच हेच माझी आई मला देऊ इच्छित असेल, हेच आपलं सगळं आहे आणि हेच आपल्याला शहाणे वकिलांना द्यायचं होतं. असं म्हटल्यावरती ऋषिकेशला जानकी सांगते, आता या सगळ्यावरती कसा क्लेम करायचा, काय करायचं हे तुम्ही सौमित्र भाऊजींशी बोला. यावरती ऋषिकेश म्हणतो, नाही, मला क्लेम करायची गरजच नाही आहे, ही जागा माझी आहे, याच्यावरती मी शेती करणार, मी एक शेतकरी आहे, कुणाच्याही याची गरज नाही आहे, माझ्या आईची जागा माझी आहे आणि हे कुणालाही सांगण्याची मला गरज नाही आहे, त्यामुळे आता कुणाचीही मदत नको, याच्यावरती शेती असं म्हणत आता इकडे जानकीला जो काळा बॉक्स सापडलाय त्या बॉक्समधली माहिती मिळालेली आहे. स्वतः शहाणींनी घरी येऊन काळ्या बॉक्सचं रहस्य उलगडले. आता हे समजल्यावरती जमीन नावावरती आहे, बरेचसे ॲसेट नावावरती आहेत हे समजलेलं आहे आणि ऋषिकेश जानकी यांची आता दिवाळी खूप जोराशोरात सुरू झालेली आहे. कारण कितीही काही झालं तरी एका आईने आपल्या सख्ख्या मुलाला न्याय मिळवून दिलेलाच आहे आणि या सगळ्यामध्ये आता रणदिव्यांच्या हातात ठणठण उरले. रणदिव्यांच्या हातात आता काहीही शिल्लक नाही आहे आणि त्याच वेळेला ऋषिकेश आणि जानकी यांच्याकडे सगळं आलेलं आहे. क्षणात चित्र बदललेलं आहे. एका आईचे आशीर्वाद क्षणात फळाला आलेले आहेत आणि आता या सगळ्यामध्ये कसे दिवस पालटणार, या सगळ्यातून कसं काय सिद्ध होणार हे पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे.